नमस्कार, वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये यापूर्वी आपण कच्च्या बटाट्याचे झटपट तयार होणारे वेफर्स पाहिलेले आहेत. विकतच्या पॅकेटमध्ये मिळतात सेम तसेच बटाट्याचे वेफर्स आपण पाहिले होते, पण या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत रताळ्यापासून तयार केलेले वेफर्स. हे वेफर्स सुद्धा आपण कच्च्या रताळ्यापासून झटपट तयार केलेले आहेत. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी झटपट तयार होतात. चला तर मग वळूया रेसिपीकडे. आपण तयार केलेले रताळ्याचे वेफर्स हे तुम्हाला या आवाजावरूनच समजत असतील की किती हलके फुलके, क्रिस्पी, क्रंची आणि कुरकुरीत असे झालेले कच्च्या रताळ्याचे वेफर्स आहेत असं अजिबात वाटत नाही. पण हो, हे कच्च्या रताळ्याचेच वेफर्स आहेत. हे वेफर्स तळण्यासाठी खूप कमी तेल लागतं आणि अजिबात तेलकट झालेले नाहीत. अगदी झटपट फक्त 10 मिनिटांमध्ये आपण हे रताळ्याचे वेफर्स तयार केलेले आहेत. कसे तयार केले हे पाहू. यासाठी इथं मी 4 रताळे घेतलेले, तर थोडेसे मध्यम आकाराचे आपल्याला इथं रताळे घ्यायचे, जास्त मोठे किंवा जास्त छोटे सुद्धा घ्यायचे नाहीत. आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचेत. वरची माती वगैरे सगळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर दोन्ही बाजूचे आपल्याला टोक याचे कापून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आता या 4ही रताळ्यांचे दोन्ही बाजूंचे टोक मी काढून घेत आहे. हे वेफर्स तयार करत असताना आपल्याला रताळ्यांची साल काढून घ्यायची नाही, तर असेच आपल्याला रताळे या वेफर्ससाठी वापरायचे आहेत. आता इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने तेलाच्या वरती आपल्याला खिसणी धरून डायरेक्ट तेलामध्ये हे रताळे खिसून घालायचे आहेत. म्हणजे याचे चिप्स आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. आणि हे वेफर्स आपण तेलामध्ये ज्यावेळेस सोडतो त्यावेळेस अगदी काळजीपूर्वक आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, कारण इथं आपलं तेल पूर्णपणे तापलेलं असतं, त्यामुळे हे पोळण्याची शक्यता असते. गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीचे 3 ते 4 मिनिट हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरच आपल्याला हे रताळे चांगले तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण मीडियम फ्लेमवर हे रताळे पूर्णपणे तळून घेऊ शकतो. नंतर गॅसची फ्लेम मीडियम केली तरीही काही हरकत नाही. साधारणपणे 3 ते 4 मिनिटानंतर या वेफरचा आकार वाकडा तिकडा असा होतो, समोर तुम्हाला दिसत आहे तसा. आणि या वेफर्सवर थोडेसे फोड उठल्यासारखे दिसतात. त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि शेवटपर्यंत मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे वेफर्स तळून घ्यायचे आहेत. तोपर्यंत यांना आपल्याला अधूनमधून सतत परतत राहायचंय, नाहीतर मग हे सारख्या रंगावर तळले जाणार नाहीत. या अगोदर आपण कच्च्या बटाट्याचे वेफर्स तयार केले होते, त्यावेळेस ते तळत असताना त्यामध्ये मिठाच्या पाण्याचा वापर केलेला होता. पण इथं आपण तसं काहीही केलेलं नाही. तर कच्च्या बटाट्याचे वेफर्स कसे तयार केले हे पाहायचं असेल तर व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहे, तो तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. वेफर्स चांगले तांबूस रंगावर तळून झालेत आणि ते तेलामधून बाहेर काढलेले आहेत. तर दुसऱ्या पद्धतीने आपण असे सुद्धा वेफर्स या तेलामध्ये तळून घेऊ शकतो. ज्यांना डायरेक्ट तेलामध्ये वेफर्स टाकण्याची भीती वाटते किंवा धोकादायक असं वाटतं, त्यांनी अशा पद्धतीने रताळ्याचे चिप्स एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि नंतर तेलामध्ये तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे. ही पद्धत अगदी साधी आणि सोपी आणि अजिबात यामध्ये धोका नाही. अशा पद्धतीने रताळ्याचे वेफर्स तळून घेतले तरी त्यामध्ये अजिबात फरक पडत नाही. ते सुद्धा एकदम मस्त हलके फुलके, क्रिस्पी, क्रंची आणि कुरकुरीत असे होतात. हे सुद्धा व्यवस्थित आपण तळून घेतलेले आहेत. आता तिसरी पद्धत मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. तर एक एक सोडून घेणं किंवा खिसणीनं डायरेक्ट तेलात घालणं, त्याहीपेक्षा अजून एक वेगळी पद्धत, ती म्हणजे अशा पद्धतीने आपण एकदमच रताळ्याचे वेफर्स असे तेलामध्ये सोडून घेतले तरी सुद्धा हे एकदम चांगले क्रंची, क्रिस्पी, कुरकुरीतच होतात. यामध्ये अजिबात फरक पडत नाही. फक्त एका वेळी एका रताळ्याचे चिप्सच आपल्याला तळून घ्यायचेत, नाहीतर तुम्ही एकदमच 2 ते 3 रताळ्याचे वेफर्स यामध्ये घालताल आणि नंतर मग ते काहीतरी बिघडून बसलं तर पुन्हा नंतर व्हिडिओ खाली कमेंट करताल. तर असं करू नका. एका वेळी एका रताळ्याचे चिप्स तुम्ही कोणत्याही पद्धतीने तेलामध्ये घालून ते व्यवस्थित तांबूस रंगावरती तळून घ्या. ते अजिबात बिघडणार नाहीत, हे 100% मी खात्रीने तुम्हाला सांगते. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त 3 ते 4 मिनिटानंतर रताळ्यांवर फोड उठलेले आहेत, सुरुवातीला मी सांगितलं त्याप्रमाणे. आणि रताळ्यांचा आकार थोडासा बदललेला आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करून नंतर आपल्याला हे तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचेत. तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे उपवासासाठी किंवा मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी सुद्धा रताळ्याचे वेफर्स अशा पद्धतीने करून खाऊ शकतो. रंगावरून हे वेफर्स तळले की नाही हे समजत नसेल तर एक अजून ट्रिक तुम्हाला मी सांगते. ज्यावेळेस आपण हे वेफर्स तळत असतो त्यावेळेस तेलामध्ये भरपूर बबल्स येतात आणि ज्यावेळेस हे वेफर्स पूर्णपणे तळून तयार होतात त्यावेळेस तेलाच्या बुडबुड्या म्हणजेच बबल्स पूर्णपणे थांबलेले असतात. त्यावेळेस आपण समजून जायचं की आपले वेफर्स तळून तयार झालेले आहेत. रताळे हे मुळातच थोडेसे गोडसर असतात, त्यामुळे हे वेफर्स सुद्धा असेच खाल्ले तरी खूप छान चविष्ट लागतात. पण ज्यांना अजून थोडंसं यांना तिखट मीठ लावायचे त्यांनी वरून तिखट मीठ असं लावू शकता. कसं ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथं थोडंसं शेंदी लोण हातावरती घ्यायचं आहे.
ती व्यवस्थित सगळीकडे भरभरून घ्यायचं आणि मग ते वेफर्स आपल्याला अशा पद्धतीने टॉस करून घ्यायचेत, म्हणजे सगळ्या वेफर्सला शेंदी लोण व्यवस्थित लागेल. बाजारामध्ये रताळे विक्रीसाठी अवेलेबल आहेत. तोपर्यंत अशा पद्धतीचे रताळ्याचे वेफर्स नक्की तयार करून पहा. कसे झाले ते कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिलेले बेल आयकॉन प्रेस करून घ्या, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत व्हिडिओज पाहत राहा. बाय बाय.